भगवंताचे नाम सोडू नका. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसंच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करत जावं. त्याचं नाम घेणं म्हणजे तू मला हवास असं म्हणणंच होय. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. नामात एक विशेष आहे. विषयाकरता जरी नाम घेतलं तरी विषय प्राप्ती होऊनही ते आपले काम म्हणजे तुमचं मन निर्विषय करणे ते करतच असतं. म्हणून कशाकरता का होईना नाम घ्या, पण निर्विषय होण्याकरता घेतलं तर काम शीघ्र होईल. साधन तेच आणि साध्यही तेच. नामच एक सत्य आहे, यापरते दुसरे सत्य नाही असा दृढभाव असावा. आपण कोणतेही कृत्य करत असताना ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण ते कशाकरता घेतो याची जाणीव अखंड असावी. ही जाणीव अखंड ठेवणं मी भगवंताचा आहे हे जाणणं याचं नाव अनुसंधान. वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मला मी विषयाचा आहे असं वाटू लागलं. संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असं सांगतात. ही संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम सांगतात. नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असं मनाला सांगणे. मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे. भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे त्याचं काम झालंच पाहिजे. आपल्याला जगातला मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादी काही नको असं वाटतं का? तसं नसेल तर भगवंत मला हवा आहे असं नुसतं तोंडाने म्हणणे बरोबर नाही. ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे. जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे. तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.